एकतर्फी वाटणारी निवडणूक दोन टोकांची होऊन बसली, कारण वंचित आणि एमआयएमने रस्ता दिला. सुभाष भामरे वर्सेस डॉक्टर शोभा बच्छाव थेट लढत. त्यात एमआयएमने धुळ्यात काँग्रेसला पाठिंबा दिला आणि गणितं फिरवली. धुळ्यात वंचित आणि एमआयएम लाखो मतं घेतात, तेव्हा कुठं हीच मतं आता काँग्रेसकडे वळाली. फडणवीस किंवा मोदी इथे चालणार नाही हे स्पष्ट. धुळ्यात आधीच भामरे यांचा सिबिल स्कोर डाऊन. नेमकं घडलंय का? निवडणुकीच्या सुरुवातीला भाजपसाठी एकतर्फी वाटणाऱ्या धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र आता पूर्णपणे बदललंय. एमआयएमने उमेदवार न देता काँग्रेसला पाठिंबा देणं, वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद होणं, यामुळे या मतदारसंघात काँग्रेसनं आव्हान निर्माण केलंय. भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे व काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यात चुरशीची लढत होत आहे. विरोधी मतांचे विभाजन टळल्यानं डॉक्टर भामरे विजयाची हॅट्रिक करतात की डॉक्टर बच्छाव त्यांचा विजयरथ रोखतात, याकडे आता साऱ्यांच्याच नजरा लागून आहेत. या मतदारसंघामध्ये सुरुवातीपासूनच चुरस होती. सुभाष भामरे यांना सीट मिळणार नाही असं म्हणता म्हणता शेवटी भाजपाकडून तेच उमेदवार राहिले. सुभाष भामरे यांचा धुळ्यातील सिबिल स्कोर तसाही डाऊन आहे, त्यामुळे त्यांच्या निवडणुकीचे चान्सेस किती असाही प्रश्न निर्माण होतो. भाजपकडून अनेक जण इच्छुक असताना पक्षानं मात्र तिसऱ्यांदा डॉक्टर भामरे यांच्यावरती विश्वास दाखवला. दुसरीकडे काँग्रेसची मात्र उमेदवार न देतानाच मोठी दमछाक झाली. अखेर डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. मात्र या दोन्ही उमेदवारांना स्वकीयांच्याच विरोधाला आधी सामोरं जावं लागलं. डॉक्टर भामरे यांच्या विरोधात मालेगावात फलकबाजी झाली, तर बच्छाव यांच्या विरोधात बंड करून शेवटी डॉक्टर तुषार शेवाळे भाजप वापसी झाले. धुळ्यात माजी आमदार अनिल गोटे यांनी नाराजांना एकत्र करत तिसरी आघाडी उघडण्याचा प्रयत्न करून पाहिला. मालेगावमधून एमआयएम उमेदवार देईल अशी चर्चा झाल्यानं बहुरंगी लढत होईल अशी अटकळ बांधली जात असताना प्रत्यक्षात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी पारंपरिक आणि चुरशीची लढत जी आहे ती आता होताना दिसते. सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे धुळे आणि नाशिक अशा दोन जिल्ह्यात हा मतदारसंघ विभागला गेल्यानं येथील राजकीय, सामाजिक, धार्मिक समीकरणं कमालीची वेगळी आहेत. मालेगावमध्ये धुळे शहर असे दोन मुस्लिम बहुल, तर मालेगाव बाह्य, बागलान, धुळे ग्रामीण व शिंदखेडा हे मराठा ओबीसी मतदारांचे प्राबल्य असलेल्या विधानसभा मतदारसंघांचा या मतदारसंघात समावेश होतो. यंदाच्या निवडणुकीत डॉक्टर भामरे यांच्या पुढे काँग्रेस कितपत आव्हान उभं करू शकेल याविषयी चर्चा होती, कारण काँग्रेस व्यतिरिक्त या मतदारसंघातून एमआयएम, वंचित व अन्य अपक्ष उमेदवारांमुळे विरोधी मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा भाजपला होईल असा अंदाज होता. आता मात्र या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसकडून उशिराने उमेदवारी जाहीर झालेल्या डॉक्टर शोभा बच्छाव यांना राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, एमआयएम, समाजवादी पक्ष तसेच आघाडीमधील अनेक पक्षांनी देखील पाठिंबा दिल्यानं ही आघाडी आता मजबूत पद्धतीने स्थित आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील 3 पैकी बागलान व मालेगाव बाह्य मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे. बागलानचे आमदार दिलीप बोरसे, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे प्रचारात सक्रिय झाले असले तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला त्यांना तोंड द्यावं लागतंय. धुळ्यातील शिंदखेड्यात भाजपचे जयकुमार रावल आमदार असून स्वतःची प्रचार यंत्रणा व शिंदे गटाची साथ मिळाल्यानं ग्रामीण भागात भाजपचे पारडं जड आहे. भाजपकडून गेल्या 10 वर्षात केलेली विकास कामे, योजनांचा मिळालेला लाभ या मुद्द्यांवरती भर दिला जात असला तरी प्रामुख्यानं भाजपविषयी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष, महागाई, शेतमालास भाव नसणे, पाणी व सिंचनाचे प्रलंबित प्रश्न हे मुद्दे काँग्रेसच्या पथ्यावर पडणार आहेत. काँग्रेसची प्रचार यंत्रणा भाजप विरोधी मतांची एकजूट करण्यात कितपत यशस्वी होते यावरतीच विजयाचे गणित अवलंबून आहे. या मतदारसंघातील प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आतापर्यंत काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे यांची तर भाजपकडून गृहमंत्री अमित शहा यांची सभा झाली आहे. भाजपकडून राम मंदिर, कलम 370, हिंदुत्व हेच मुद्दे प्रचारात आणले गेलेत. काँग्रेसकडून शेतकरी विरोधी धोरणे, भाजपकडून सुरू असलेले धार्मिक ध्रुवीकरण, महागाई, बेरोजगारी हे मुद्दे मतदारांपर्यंत पोहोचवले जातात. मात्र यामुळे स्थानिक मुद्दे प्रचारात मागं पडल्याचं दिसून येत आहे. तरी पाहणं आता हे गरजेचं आहे की मुस्लिम मते नेमकं कुणाच्या बाजूने जातात. एमआयएमने काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे मुस्लिम मते हे निर्णायक असणार आहे आणि त्यामुळेच ही लढत जी आहे ती मुस्लिमांची एकगठ्ठा मते काँग्रेसच्या पारड्यामध्ये गेल्यास भाजपसाठी ही लढत अटीतटीची ठरणार आहे. जय महाराष्ट्र पब्लिक.